नमस्कार, मी गणेश निलकंठ पाटील। दिवा परिसरामध्ये मागील वर्षी झालेली पूर परिस्थिती तुम्ही पाहू शकता। वारंवार मी व्हिडिओ टाकत असून आदित्य धर्मेंद्र गोयल, प्रवीण सखाराम पाटील ह्या बिल्डरांकडून खाडीत भराव टाकण्यात येत आहे, नैसर्गिक नाले बुजवण्यात येत आहे, कांदलवन तोडण्यात येत आहे आणि इथले अधिकारी, पोलीस प्रशासन आणि आज एवढ्या मोठ्या प्रमाणात भरावाच्या गाड्या चालू आहेत। डंपिंगच्या नावावरती मातीचा भराव करणारे गुंड त्यांच्याकडून पैशाची उकलन करत आहेत आणि आजूबाजूचे शहर डुबवण्यासाठी निघालेले आहेत। कोण सुका कचरा, कोण ओला कचऱ्याच्या नावावरती राजकारण करतोय, तर कोण डंपिंगच्या नावावर करतोय। डंपिंग हा क्षेत्र 4 ते 5 किलोमीटर रहिवासी झोनपासून लांब क्षेत्रामध्ये त्याला परवानगी आहे आणि बेकायदेशीरपणे ठाणे महानगरपालिका दिव्यामध्ये आणून डंपिंग करते, बिल्डरला सपाटीकरण करून देत आहे। आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यामध्ये जर डंपिंग झाली तर याच्यापासूनही वाईट परिस्थिती दिव्यावाल्यांना, मुंबऱ्यावाल्यांना भोगायला लागेल आणि इथले नगरसेवक एवढे चिंदी, चोर आणि नालायक आहेत की स्वतःच्या कमिशनसाठी त्यांना असं वाटतंय की ह्या गरिबांची घरं चाली अनलिगल, बिल्डिंगी अनलिगल, या सर्व गोष्टी बांधून स्वतःची घरचे बंगले केले। या लोकांनी गाड्या घेतल्या चांगल्या वापरायला आणि यांच्या पोरांची लग्न, यांची लग्न करोडो रुपये खर्च करून स्वतःची किंमत दाखवत आहेत लोकांना। पण हे चोर अशा बिल्डरांना आणि अशा लोकांना सहकार्य करून जी गरीब लोकांची, जी तुम्ही बघताय, यांची घरं डुबवण्याची कामं करत आहेत। आज मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील हा मोठ्या प्रमाणात साबे गावामध्ये, दिवे गावामध्ये भराव करत आहे आणि त्या भरावामुळे नैसर्गिक नाले, खाडी पात्र आणि कांदलवन हा नष्ट होत आहे। कांदलवनाचं ऑफिस असताना, मुंब्रा पोलीस स्टेशन जवळ असताना, तलाठी ऑफिस जवळ असताना इथून येणारे 500 ते 1000 गाड्या रोज येऊन तिथे भराव टाकला जात आहे, पण कोणत्याही प्रकारे कायदेशीर कारवाई केली जात नाही। मी गणेश निलकंठ पाटील वारंवार तक्रार देऊन कोर्टामध्ये यांच्या विरोधात पिटिशन दाखल केली, कंटेम्प्ट दाखल केली। त्यातही या अधिकारी तिथे मॅनेज करून, निकालाला मागे पुढे करून आणि त्यांची जी काय त्यांचे एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि जय शाह ही लोक याच्यामध्ये पार्टनर असल्याने या 226 एकरमध्ये मातीचा भराव करून, सपाटीकरण करून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंगी बांधण्याचं काम चालू करणार आहेत। त्याच्यासाठी आजूबाजूवाले जे गाववाले आहेत त्यांच्या जमिनी हडपण्यात आलेल्या आहेत। माझीही जमीन त्याच्यामध्ये 10 एकर हडपण्यात आली आहे, माझ्या भावाची जमीन हडपण्यात आलेली आहे। त्यांना लागणारे रस्ते 90 फीट त्या आजूबाजूवाले गावांच्या घरांची याची त्याची आपले असे हे करून ते तोडण्यात येत आहेत आणि त्यांना धमकवण्यात येत आहेत। अशा प्रकारे जर असाच सरकारी यंत्रणा वापरून ही लोक जर असे उद्योग करत असतील तर पुढे जाऊन अशा सरकारचा धिक्कार करावा लागेल। लवकरात लवकर यांच्यावरती कारवाई करून इथे चाललेला बेकायदेशीर काम आहे तो थांबवण्यात यावा आणि प्रवीण सखाराम पाटील याच्यावरती गुन्हा दाखल करून याला आतमध्ये टाकण्यात यावं आणि याची जी काय चंडाल चौकडी आहे ती लोकांना फिरून तिथे धमकावण्याची कामं करत आहे। अनेक त्याची बिल्डिंगीची कामं चालू आहेत। त्या बिल्डिंगीच्या कामामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याची कामं केलेली आहेत। त्यांनी पहिला तिथे जाऊन तो पत्रे मारून जमिनी ताब्यात घेतोय, मग मोठमोठे अधिकारी हाताशी घेऊन त्यांना धमकवण्याची कामं करतोय आणि त्यांची घरदारं पाडण्याचे त्यांना धमक्या देतोय। त्या बलावरती त्यांनी अनेक लोकांचे शेकडो एकर जमिनी या भागामध्ये ताब्यात घेतलेल्या आहेत आणि हा मुक्ता बिल्डर हा एक शिकलेला चोर असून त्याच्याकडे चर्ची, गर्दुल्ले अशी पोरं असल्याने गैरकृत्य, कोणाची मर्डर, कोणाची हाफ मर्डर किंवा कोणाला धमकावणं, कोणाला उचलणं हे सर्व प्रकार प्रवीण सखाराम पाटील करत आहे। पोलीस कमिशनर साहेबांनी याच्यावरती कारवाई करावी।